गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि माझ्या मॉर्निंग रुटीनला सुरुवात झालेली आहे। सकाळी 5:30 वाजल्यापासून जे माझं मॉर्निंग रुटीन सुरू होतं ते संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत सुरूच असतं आणि प्रत्येक गृहिणीला सकाळी उठल्यापासून त्या अंघोळीला जाऊपर्यंतचा हा मधला जो टप्पा असतो ना, तो थोडासा हार्ड वाटतो, पण केल्याशिवाय काही पर्याय नसतो। तर 5:30ला मी उठून माझ्या मुलाचा टिफिन वगैरे तयार करत असते। आज मी त्याच्यासाठी बनवणार आहे पास्ता। पास्ता मुलांना खूप आवडतो आणि ते खूप आवडीने खातात पण सारखा पण बनवलं तर हेल्दी नसतो, त्यामुळे मी त्यामध्ये जास्त भाज्या वगैरे ॲड करून बनवण्याचा त्याला प्रयत्न करत असते। तर इथे तुम्ही पाहू शकतात, आज मी खूप साऱ्या भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहेत पास्ता बनवण्यासाठी। पास्ता मी सुरुवातीलाच बॉईल करायला ठेवला होता। मध्येच मी त्याच्यासाठी पाणी गरम केलं आणि त्याला आंघोळीला पाठवलं। त्यानंतर त्याला घालण्यासाठी जे कपडे लागणार होते ते साईडला काढून ठेवले। आज त्याची पीटी होती, त्यामुळे पीटी युनिफॉर्म तो घालून जाणार आहे। आता प्रत्येक आईला सकाळी उठल्यानंतर टिफिनसाठी काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो, पण जर तुम्ही त्याची तयारी आदल्या दिवशीच रात्री करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी तुमच्या मुलाचा टिफिन हा खूप लवकर बनवून तयार होतो। आणि जर ऐन वेळेस आपण विचार केला की सकाळी उठल्यानंतर पाहू, तर आपले 10-15 मिनटं त्याच्यामध्येच वेस्ट होऊन जातात की आता काय बनवू, आणि टिफिन बनवायला पण वेळ खूप कमी राहतो। 6:30 वाजेपर्यंत त्याचा टिफिन आणि त्याला खायला देऊन माझं बरोबर तयारी होते। आता तो नाश्ता करत आहे तेव्हा 6:30 वाजलेले असते। 6:30-10ला तो घराच्या बाहेर पडतो। तर चला, आता तो त्याची तयारी करून निघालेला आहे। तर मी माझ्यासाठी इथे गरम पाणी बनवलं होतं तुळशीची पानं टाकून, आणि पावसाला पण थोडी सुरुवात झालेलीच होती। सकाळी पाऊस थोडासा कमी होता, पण जोपर्यंत मी माझं घरातील सर्व काम आवरलं आणि माऊला स्कूलमध्ये घेऊन जाण्याचा टायमिंग होत होता तोपर्यंत पाऊस खूप जोराचा आलेला होता, तिथे तुम्ही पाहू शकतात। पण थोड्या वेळाने थोडासा कमी झाला। त्यानंतर मी माऊची तयारी केली आणि तिला घेऊन आता निघालेले आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी।